आज श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालय मच्छे यांच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आपण जयंती साजरी करणार आहोत आणि या जयंतीनिमित्त या ठिकाणी वाचनालयाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष त्याचबरोबर सर्व वाचक मित्रांचं मी वाचनालयातर्फे हार्दिक स्वागत करतो। यानंतर वाचनालयाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाला चालना द्यावी। त्याचबरोबर संजय कांबळे यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाला चालना द्यावी। यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे लोकशाहीर होईपर्यंतचा जो जीवनपट आहे तो जीवनपट आमच्या वाचनालयाचे माजी अध्यक्ष आणि एक चिकित्सक वाचक श्री बजरंग धामणेकर यांनी अण्णाभाऊ साठेंच्या बद्दल आम्हाला माहिती सांगतील। त्यांनी लोकशाहीर कसे झाले याबद्दल ते आपले विचार व्यक्त करतील। अण्णाभाऊ साठे यांचं मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे। अण्णाभाऊंचं साहित्य हे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे। त्यांच्या साहित्यावर 27 देश अभ्यास करत आहेत। असे अण्णाभाऊ साठे माहीत नसलेला व्यक्ती असा कोणी नसेल आमच्या वाचनालयामध्ये, कारण सर्वांनी त्यांचं थोडं थोडं तरी साहित्य वाचलेलं आहे। बरबाद्या कंजारी असो किंवा फकीरा असो, वारणेचा वाघ असो किंवा आवडी असो, वैर, रूपा, अशी बरीच पुस्तकं आहेत आणि ती बऱ्याच जणांनी वाचलेली आहेत। जगात आपण 7 आश्चर्य आपणाला माहित आहेत, परंतु 8वं एक आश्चर्य आहे। ज्या व्यक्तीनं फक्त 1.5 दिवसाची शाळा शिकलेली आहे आणि अख्ख्या विश्वावर साहित्य क्षेत्रात आपलं नाव वसवलेलं आहे, ते म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। जग बदल घालून गाव, सांगून गेले मला भीमराव। बाबासाहेब आंबेडकरांचं जेव्हा महापरिनिर्वाण झालं त्यावेळेला मुंबईमध्ये शोकसभा घेण्यात आली होती आणि त्या शोक सभेमध्ये अण्णाभाऊ सुद्धा उपस्थित होते। सर्वांची भाषणं झाली, अण्णाभाऊ खिन्न मनाने बसलेले होते। एक व्यक्ती आला आणि अण्णाभाऊंना सांगितला की अण्णा, बाबासाहेबांबद्दल तुम्ही 4 शब्द व्यक्त करा। तेव्हा अण्णांनी लागलीच पेन व कागद हातात घेतला व त्याने गीत लिहिलं आणि ते गीत त्या शोक सभेमध्ये सादर केलं। ते गीत होतं, जग बदल घालून घाव, सांगून गेले मला भीमराव। अण्णाभाऊ साठे यांचं मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे। त्यांच्या आईचं नाव वालूबाई
त्यांची 2 विवाह झाले होते. पहिली पत्नी वारली, दुसऱ्या पत्नीचं नाव वैजयंता, ती सुद्धा सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी होती. अण्णाभाऊ साठेंची घरची परिस्थिती फार हलाखीची होती. पोटाला अन्न नाही, दर दर भटकून पोट भरून घ्यावं लागत होतं अण्णांच्या वडिलांना. अण्णा शाळेमध्ये रमले नाहीत, कारण त्यांनी 1.5 दिवसाची शाळा शिकली. आणि त्यानंतर अण्णांचं मन भटकण्यात लागलं. त्यांचं निसर्गावर अपार प्रेम होतं. फुलांचा अभ्यास, निसर्गाचा अभ्यास, पशुपक्ष्यांचा अभ्यास हे त्यांनी करत होते. त्यानंतर एकदा ते रेटरेच्या जत्रेमध्ये गेले होते आणि त्या जत्रेमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांचं त्यांनी देश स्वातंत्र्यावरचं भाषण ऐकलेलं आहे. आणि ते भाषण ऐकून त्यांच्या मनावर चांगला परिणाम झालेला आहे. अण्णाभाऊ सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील मेन हायवे पासून एक 5-6 किलोमीटर अंतरावर वाटेगाव आहे, त्या वाटेगावचे. त्यानंतर त्यांचा सक्रिय सहभाग स्वातंत्र्य चळवळीत झाला. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, तसेच गोवा मुक्ती संग्राम, कामगार चळवळ, ह्या सर्व चळवळीमध्ये अण्णाभाऊंनी सक्रिय सहभाग घेतला होता. अण्णाभाऊ पोटापाण्यासाठी जेव्हा मुंबईला गेले तेव्हा त्यांनी कोहिनूर मिलमध्ये काम केलेलं आहे. कोहिनूर मिलमध्ये काम करत असताना त्यांची हलाखीची परिस्थिती, हे सर्व हे पाहता जीवन कसं जगावं आणि कोणत्या परिस्थितीत जगावं. आपण लहान लहान गोष्टीमध्ये निराश होत असतो जीवनात, पण अण्णाभाऊंचं जर चरित्र पाहिलं तर ते निराश आमचं कुठंही नाही. आणि अण्णाभाऊंच्या समोर ते आमचं फिकं पडतंय. अण्णाभाऊंनी कुत्रा सांभाळायचं काम केलेलं आहे, बूट पॉलिशचं काम केलेलं आहे, चित्रपटाच्या थिएटरमध्ये डोअरकीपरचं काम केलेलं आहे, कोळसा वाहक म्हणून काम केलेलं आहे, खाण कामगार म्हणून काम केलेलं आहे. असे हे अण्णाभाऊ आहेत. अण्णाभाऊ शाहीर कसे झाले तर या गोवा मुक्ती संग्राम, स्वातंत्र्य संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ह्याच्यातून अण्णाभाऊंची प्रतिभा वाढत गेली. तुकारामाचा अण्णाभाऊ केव्हा झाला आहे त्यांना कळलेलं नाही. जेव्हा गवाणकर, बार्शीचे शाहीर अमर शेख आणि अण्णाभाऊ यांनी लाल बावटा पथक स्थापन केलं आणि त्या लाल बावटा पथकातून अण्णाभाऊंनी शाहिरी सुरू केली. अण्णाभाऊंची शाहिरी फारच गाजलेली आहे. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली, बेळगाव, कारवार, निप्पाणी, डांग, उंबरगाव अशा सीमा भागावर त्यांनी ही छक्कड लावणी गायलेली आहे. हा लावणीचा छक्कड म्हणजे हा प्रकार आहे आणि ती गायलेली आहे. आणि ती अण्णाभाऊंची मैना म्हणजे आमचा हा सीमा प्रदेश आहे किंवा संयुक्त महाराष्ट्र जमा करण्याचं त्यांचं हे आहे. अण्णाभाऊ वगनाट्य, लोकनाट्य अण्णाभाऊंनी निर्माण केलेलं आहे. पहिला तमाशा होता, तमाशामध्ये स्त्रिया नाचत होत्या, पायात चाळ बांधून घ्यायच्या किंवा घुंगरू बांधून घ्यायच्या. परंतु अण्णाभाऊंनी त्यांच्यात परिवर्तन केलेलं आहे. अण्णाभाऊंनी थोडं तमाशात सुद्धा काम केलेलं आहे आपल्या नातलगांच्या. आणि तिथं त्यांनी असं काही परिवर्तन केलं की गण गवळण होत होते तमाशामध्ये, लोकनाट्यामध्ये. ती गण गवळण ह्याच्या परिवर्तन करून अण्णाभाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथं पोवाडा सुरुवात केलेली आहे. पोवाड्यापासून सुरुवात होती लोकनाट्याची. आणि लोकनाट्य हा प्रकार समाज प्रबोधनासाठी वापरला गेला आणि आज सुद्धा अण्णाभाऊंच्या लोकनाट्याचा प्रकार सर्वत्र उपलब्ध आहे. आणि लोकनाट्य तमाशा मंडळ भरपूर आज सांगली, कोल्हापूर असतील अशा ठिकाणी अण्णाभाऊंचं कार्य चांगल्या प्रकारे झालेलं आहे. त्यानंतर अण्णाभाऊ जेव्हा रशियाला गेले, सोव्हिएत संघ होता तिथं आणि शेतकरी कामगारांचं तिथं म्हणजे जे सोव्हिएत युनियन होतं त्यांचं राज्य होतं. त्यावेळेला भारत देशाच्या मार्फत अण्णाभाऊंना रशियाला पाठवण्यात आलं
अण्णाभाऊंच्याकडे पैसे नव्हते रशियाला जाण्यासाठी, पण अण्णाभाऊंनी फक्त मी रशियाला जाणार आहे आणि असं मला बोलवण्यात आलेलं आहे इतकं लोकांना समजल्यानंतर अण्णाभाऊंना महाराष्ट्रातील लोकांनी त्यांना पैशांची मदत केलेली आहे. त्यानंतर अण्णाभाऊ त्या मदतीवर रशियाला गेलेले आहेत आणि रशियामध्ये जाऊन त्यांनी लेनिन चौक म्हणून तिथं आहे मॉस्कोचा, त्या मॉस्कोच्या लेनिन चौकामध्ये चौतऱ्यावर थांबून छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांनी पोवाडा गायलेला आहे. आणि इतकी लोक जमलेली होती त्या पोवाडा ऐकायला. तिथं दुभाषी पण होता. तो दुभाषी त्यांच्या भाषेमध्ये त्यांना ट्रान्सलेट करून सांगत होता की बाबा ह्या शिवाजी महाराजांची कीर्ती किंवा त्यांचं चरित्र हेच सांगत होता. त्यांच्यावर इतका प्रभाव झाला की रशियाचे राष्ट्राध्यक्ष ह्यांना ही गोष्ट समजली आणि त्यांनी येऊन अण्णाभाऊ साठेंना आलिंगन दिलेलं आहे. आणि आलिंगन देऊन त्यांनी जोरात घोषणा केलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराज की जय, असं त्यांनी रशियामध्ये घोषणा केलेली आहे. त्यानंतर अण्णाभाऊच्या नंतर पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे प्रधानमंत्री रशियाच्या भेटीला गेलेले होते. तेव्हा रशियाच्या लोकांनी जवाहरलाल नेहरूंचं स्वागत दुतर्फा रस्त्यावर थांबून छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणून त्यांनी स्वागत केलेलं आहे. त्यानंतर नेहरूंना ते एक अचंबा वाटलेला आहे, कारण रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कसं प्रसारित झालं हे त्यांनी तिथल्या लोकांना विचारलेलं आहे. आणि तिथल्या लोकांनी अण्णाभाऊंची माहिती दिलेली आहे की अण्णाभाऊ साठेंनी इथं पोवाडा गाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितलेला आहे आम्हाला. आणि त्यांच्या इतिहासामुळे आम्ही प्रभावित होऊन आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय ही घोषणा दिलेली आहे. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी यशवंतराव चव्हाणांना फोन केलेला आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आणि त्यांना विचारलेलं आहे आणि अण्णाभाऊ साठे कोण आहेत आणि इतका मोठा महान व्यक्ती महाराष्ट्रामध्ये राहतो आम्हाला माहित नाही. त्यानंतर यशवंतराव चव्हाणांनी अण्णाभाऊंची माहिती दिलेली आहे. अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर 300च्या आसपास त्यांच्या कथा आहेत आणि त्यांच्या साहित्यावर चित्रपट सुद्धा निघलेले आहेत. वारणेचा वाघ हा चित्रपट वारणेचा वाघ या कादंबरीवर आहे. फकीरा चित्रपट फकीरा कादंबरीवर आहे. अलगूज या कादंबरीवर अशी ही साताऱ्याची तरा, चिखलातील कमळ ह्या कादंबरीवर टिळा लाविते मी रक्ताचा, अशी बरीच चित्रपट त्यांच्या जीवनावर आलेले आहेत. आता परवाच जो चित्रपट राव रंबा आलेला होता तो चित्रपट अग्निदिव्य ह्या अण्णाभाऊ साठेंच्या कादंबरीवर आधारित आहे. आणि अशा अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या मी कार्याचा त्यांच्या साहित्याचा गौरव करतो. इथे बोलून मी माझे 2 शब्द थांबतो. या ठिकाणी बजरंग धामणेकर यांनी अण्णाभाऊ साठेंच्या साहित्य विश्वाचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे. त्या संदर्भात या ठिकाणी जमलेले वाचक ज्यांना कुणाला याबद्दल प्रश्न करायचे असतील त्यांनी प्रश्न करू शकता. तुमचं उत्तर बजरंग धामणेकर देतील. मला एक प्रश्न विचारावा वाटतो. बऱ्याच ठिकाणी वाचलोय सुद्धा मी की फक्त 1.5 दिवसाची शाळा शिकून एवढं चरित्र लिखाण किंवा कादंबरी लिखाण एवढं कसं काय त्यांनी साध्य केलं असणार. त्यांची आवड म्हणजे माझा तो मुद्दा राहिला मगाशी सांगायचा. त्यांची आवड चित्रपटामध्ये फार होती. जेव्हा ते मुंबईला गेले तेव्हा ते चित्रपट पाहत होते आणि दुसरं म्हणजे चित्रपटांचे बोर्ड रंगवत होते आणि रस्त्यानं जाता येते वेळी त्यांनी अक्षर वाचत जात होते. त्यांना आवड होती शाळेची, पण त्यांनी लहानपणी त्यांना ते जमलं नाही. परंतु नंतरला त्यांनी जे मुंबईला गेले नोकरीनिमित्त आणि तिथे त्यांनी आपलं वाचन किंवा लेखन त्यांनी सुधारून घेतलं आणि लाल बावटा कला पथक मध्ये त्यांनी जेव्हा काम केलेलं आहे तेव्हा त्यांनी
ह्या साहित्याचा त्या साहित्याला सुरुवात केलेली आहे. तुकाराम त्यांचं मूळ नाव, पण त्यांनी जेव्हा देशाच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये भाग घेतला, त्यानंतर कामगार चळवळीमध्ये भाग घेतला, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये भाग घेतला, त्यावेळेला त्यांनी लिडरशिप करत होते. त्यानंतर ते तुकाराम नाव घेत नव्हते, लोक अण्णा अण्णा म्हणत होते त्यांना सर्वजण आदरानं. मग ते तुकाराम हे नाव पाठीमागे पडलं आणि अण्णा हे नाव समोर आलं. आणि एक विचारायचं होतं, परवा जो पिक्चर आला त्या पिक्चर मध्ये एक सीन दाखवले त्याने की रेडिओ स्टेशन मध्ये त्यांनी जय महाराष्ट्र हा जो उद्घोष केला, त्यावेळी त्या रेडिओ स्टेशनने त्यांना ते जय महाराष्ट्र म्हणू नका असं जे काही त्यांनी त्यामध्ये दाखवलेलं आहे तशा नाही, पद्धतीचं काही ते घडलं का? साबळेच ते चित्रपट, महाराष्ट्र शाहीर ते शाहीर साबळे ते. ह्या राव रंबा चित्रपट प्रतापराव गुजरांच्या वेळात मराठी विरीत दौडले 7 त्यातील एक 7वा मावळा त्याच्यावर त्यांनी चित्रपट घेतलेला आहे तो. पण ती कादंबरी अग्निदिव्य आहे ती. त्या अग्निदिव्य कादंबरीतील एक त्यांनी टॉपिक घेतलेला आहे. त्यानंतर अण्णाभाऊंचं साहित्य हे आभासी साहित्य नाही आहे, वास्तववादी आहे. त्यांनी जे जगले, त्यांनी जे अनुभवलं, गोरगरीब, दीनदलित, उपेक्षित समाज, ह्या सर्वांचं त्यांनी चित्रण केलेलं आहे त्यांच्या साहित्यामध्ये. खेडेगावातील त्यांनी चित्रण केलेलं आहे आणि त्यांचं ते वास्तववादी साहित्य आहे, असं म्हणजे आभासी किंवा ह्याचं साहित्य नाही आहे ते. परत त्यांचं तो साहित्य म्हणजे आमचा जो संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आहे या आवर्जून त्यांचं नाव घेतलं जातं, कारण एक तो मशाल घेतलेला पण एक अण्णाभाऊ साठे सर्व त्या साहित्यामध्ये एकदम सक्रिय होते. आणि अण्णाभाऊ इतके हळव्या मनाचे होते, जेव्हा प्रके अत्रे यांचं निधन झालं मुंबईला, शिवाजी पार्कच्या बाजूला त्यांचं घर होतं अत्रेंचं, त्यांच्या घरी जाऊन त्यांनी ढसाढसा रडलेले आहेत की आमच्या चळवळीचा एक नेता गेला, आमची चळवळ खुंटली. त्या दुःखाने त्यांनी तिथं अश्रू गाळलेले आहेत. इतके हळव्या मनाचे अण्णाभाऊ साठे होते. हे प्रत्येक म्हणजे जेव्हा जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आठवते त्यावेळी अण्णाभाऊ साठेंचं हे नाव प्रथमतः आम्ही उच्चार घ्यायला पाहिजे, कारण त्यांनी शाहिरांनी इतकं मोठं कार्य केलेलं आहे. त्याच्यात शाहीर अमर शेख बार्शीचे ते मुस्लिम होते, परंतु शिवाजी महाराजांचा त्यांनी प्रचार आणि प्रसार फार केलेला आहे. दिल्लीमध्ये त्यांनी भर उन्हामध्ये घामानं थपथपून त्यांचं अंग गेलेलं होतं, तर दिल्लीच्या चौकामध्ये थांबून त्यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा गायलेला आहे आणि संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा त्यांनी गाऊन तिथं त्यांनी जागरण केलेलं आहे. त्या शाहीर अमर शेखना यांच्या तिघांची हे होती, गवानकर, शाहीर अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे. या तिघांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे नेणे, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालवणे, कामगारांची चळवळ चालवणे, त्यानंतर गोवा मुक्ती संग्राम, म्हणजे जिथं गुलामगिरी आहे तिथं त्यांनी कार्य केलेलंच आहे. आणि त्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी जे कार्य केलेलं आहे ते अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे. त्यांची आईचं नाव वालूबाई आणि पहिली पत्नी होती त्यांची कोंडाबाई म्हणून, ती वारली. त्यानंतर जयवंताबाई होती आणि आता त्यांची 2 मुलं आहेत. आणि त्यांचं वाटेगावला घर आहे आणि ते घर आता राष्ट्रीय स्मारक म्हणून ठेवलेलं आहे. आणि त्या आजच्या दिनी त्यांनी तिथं साहित्य त्यांचं उपलब्ध करतात. आता हे जे आम्ही साहित्य घेतलेलं आहे ते महाराष्ट्र शासनानं प्रकाशित केलेलं आहे. अण्णाभाऊ साठेंचं साहित्य त्यांनी प्रकाशित केलेलं आहे आणि कमी किमतीमध्ये त्यांनी ठेवलेलं आहे सर्व, म्हणजे ज्यांच्या साहित्याचा प्रसार जास्तीत जास्त व्हावा याच्यासाठी त्यांनी साहित्य कमी याच्यात, म्हणजे 400 रुपयाला 4 पुस्तकं आहेत, 20 कादंबऱ्यांचं त्यांचं संच आहे तो 400 रुपयाला. फकीरा ही जी कादंबरी वाचलो त्याच्यामध्ये जो नायक आहे फकीरा, ते जत्रेच्या वेळेची ईर्ष्या, परत जाती व्यवस्था, ह्या सगळ्या सत्य घटना आहेत. हो, सत्य घटना आहेत. त्यानंतर फकीरा कादंबरीच्या ह्याच्यावर अण्णाभाऊंना थोडी अटक पण झालेली आहे त्या कादंबरीच्या ह्याच्यावर. आणि त्या कादंबरीला भरपूर पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. त्यानंतर वारणेचा वाघ ही सुद्धा, माकडीचा माळ, हे त्यांनी जीवन अनुभवलेलं आहे प्रत्यक्षात.
आणि वारणेच्या खोऱ्यात जे काय त्यांचं जे लिखाण आहे ते सर्व वास्तववादी लिखाण आहे. हम्म. कदा कदा थोडा बहुत त्यांचं काल्पनिक असेल पण ते कोणत्याही वास्तववादीच आहे. साहित्यिकाचं बरबाद्या असतंच कंजारी ते. घ्या किंवा ते बरीच त्यांचं साहित्य, रूपा म्हणा पुस्तक, बरंच साहित्य त्यांचं आहे. आणि त्यांचा रशियाचा प्रवास म्हणून प्रवास वर्णन आहे, ते पण गाजलेलं पुस्तक आहे. मला एक विचारायचं आहे, अण्णाभाऊ साठे एवढे मोठे लोकशाही किंवा लेखक होते, मग आमच्या भारत सरकारनं त्यांना भारतरत्न हा पुरस्कार, म्हणजे आता मी बघितलो ह्या काळात लहान लहान गोष्टीसाठी कुणाला पण भारतरत्न हा पुरस्कार देतात, मग अण्णाभाऊ साठेंना कसं काय दिले नाही? म्हणजे रशियापर्यंत जाऊन आले, आमच्या पंतप्रधानांना पण ते समजलं, त्याच्यानंतर त्यांचं कौतुक झालं, मग त्या पुरस्कारासाठी त्यांना काही केले नाही. त्यांची आता कसं झालंय, मधल्या काळात उपेक्षित राहिले अण्णाभाऊ. हं. त्यानंतर आता जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे त्यांनी हे बरेच प्रयत्न चालवलेले आहेत, परंतु कसं आहे, भारतरत्न देते वेळी त्यांनी फार स्टडी करतात, निकष लावून हे करतात, त्या निकषावर सर्व हे असतं. हम्म. पण अण्णांना ते भारतरत्न म्हणजे म्हणण्यापेक्षा साहित्यरत्न ही जी पदवी मिळाली तीच ती त्यांच्यासाठी जागतिक पदवी आहे, आणि असं साहित्यरत्न कुणाला जास्त मिळालेलं नाही ही पदवी. आणि 7वं आश्चर्य म्हणजे अण्णाभाऊ साहेब, मला तरी वाटतंय, कारण 1.5 दिवसाची शाळा शिकून 300च्या आसपास कथा लिहिणं, त्यांच्या कथा 27 देशांमध्ये अभ्यासासाठी घेणं, PhD करणं ह्या कथांवरनं, तर अण्णाभाऊ सारखा साहित्यिक होणे नाही. त्यांचा जीवनकाल म्हणजे त्यांचा जन्म 1920 1920. 1 ऑगस्ट 1920 रोजी अण्णाभाऊंचा जन्म झालेला आहे. 1920. 104. मग 19व शतकच की थोडंफार 20व्या आता शतकाच्या त्यांच्या उत्तरार्धात. म्हणजे भारतरत्न मिळावा याच्यासाठी बऱ्याच संघटना प्रयत्नशील आहेत, आणि त्यांना मिळावा असं आमची पण मरणोत्तर. वाटणाऱ्याची सर्वांची अपेक्षा आहे. कारण 27 देश ज्या साहित्यिकाचा अभ्यास करतात म्हटल्यावर त्यांना मिळणं हे गरजेचं आहे. कारण त्यांच्या साहित्यावर PhD होते, त्यानंतर त्यांचं साहित्य असं आभासी नाही आहे, ते वास्तववादी साहित्य असल्यामुळे आजपर्यंत त्यांच्या कथा कादंबऱ्या टिकून आहेत. हम्म. कारण ते आभासी साहित्य नाही, कारण फुलांचं निसर्गाचं असं हे त्यांचं साहित्य नाही आहे अभ्यासक्रमात पण आहे हा. की कर्नाटक सरकार इयत्ता 9वीला. अभ्यासक्रमामध्ये. होय. त्यांच्या जग जीवनशैलीचा असा कुठला चित्रपट वगैरे जग बदल घालून गाव. आता येणार आहे चित्रपट, अण्णांच्या जीवनावर चित्रपट येणार आहे, लगेच प्रदर्शित होणार आहे तो. हं. आता तो येईल थोड्याच दिवसात, कारण तो त्याचं शूटिंग चालू आहे, मी वाचलो, हम्म. शूटिंग चालू आहे त्या चित्रपटाचं. ठीक आहे. जवळजवळ 104 वर्ष झाली अण्णाभाऊ साठेंना म्हणजे जन्म घेऊन, आणि बजुदांनी जे माहीत नसलेल्या गोष्टी आम्हाला आमच्या नजरेसमोर आणले त्याने. मी वारणेचा वाघ पहिलं पुस्तक वाचलो, त्याच्यानंतर माकडीचा माळ, त्याच्यानंतर फकीरा. ज्या वेळेला वारणेचा वाघ तुम्ही आवर्जून वाचता ते पुस्तक, ज्या वेळेला तुम्ही पुस्तक वाचायला घेता त्यावेळेला वारणा खोरं मी बघितलो नव्हतो. जस्ट कॉलेज संपून मी वाचनाच्या सान्निध्यात आलो होतो. वारणा खोरं प्रत्यक्ष हुबेहूब तुमच्या डोळ्यासमोर आणणारे प्रसंग त्यांच्या लेखणीतून उमटले त्या वारणेचा वाघ या पुस्तकामध्ये. त्यानंतर माकडीचा माळ, जो कोणी वाचक वाचलाय ते पुस्तक ते रडल्याशिवाय ते पुस्तक ठेवणार नाही, एवढं भावनिक करून जातात शेवटपर्यंत त्या माकडीच्या माळावरती. मग एक माकड असते त्या टोळींचं, त्या सगळ्या गोष्टीवर त्यांनी चांगला प्रकाश टाकलेत. अशा या महान व्यक्तीची आज आमच्या वाचनालयामध्ये जयंती फक्त फुलं, उदबत्ती, धूप, दीप लावून न साजरी करता विचारांची देवाणघेवाण करून आज साजरी करण्यात आली. आणि एवढ्या मोठ्या संख्येनं सभासद वर्ग, वाचक वर्ग तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं सर्वांचं आभार मानतो. आणि दर शुक्रवारी आम्ही एक उपक्रम जो चालू केला होता की वाचन करायचं पुस्तकांचं, कोणत्याही एका विशिष्ट पुस्तकाचं वाचन करायचं, आणि ते पुस्तकाचं वाचन झाल्यानंतर आमच्या सहकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करायची. मला या पुस्तकातून हे नवीन पाहायला मिळालं. याच्या पाठीमागचा हेतू काय की बाबा आम्ही सर्वजण 8-10 जण कार्यकर्ते वाचक जे आहे, एक बाबा कर्ण वाचतोय, एक अर्जुन वाचतोय, एक युधिष्ठिर वाचतोय, एकटा महाभारत कृष्ण वाचतोय,
एकटा कोणीतरी यायचं आणि कर्णाबद्दल माहिती द्यायची आणि त्या कर्णाची माहिती आपोआप त्या सहकार्याने एका आठवड्यामध्ये समजून सांगायची जी चांगलं उपक्रम जो होता, त्या उपक्रमाची पुढची पायरी म्हणून तो उपक्रम, ते चर्चासत्र, ते विचार फक्त ह्या वाचनालयातच न राहावे, ते इतरांना आपण बघावे म्हणून मागील 3 आठवड्यापासून आपण काय करायला सोशल मीडियावरती येण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे की बाबा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आमचं जे श्री बाल शिवाजी वाचनालयाच्या नावानं जे अकाउंट आहे, त्या अकाउंटच्या नावानं फेसबुक लाईव्ह आपण यायचं इथं आणि आपलं जे काय वाचन केलंय त्या पुस्तकाबद्दल आमचं मत काय, त्या पुस्तकाकडे कशा पद्धतीनं बघितलं गेलं पाहिजे, इथं ही सुंदररित्या मांडणी करत आहे. त्या उपक्रमामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा. मागील आठवड्यामध्ये आमच्या कांसुली गावचे शिक्षक विनायक सरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट उत्तमरित्या आमच्या नजरेसमोर आणला. एकच भागामध्ये न संपवता त्यांचे 3 भाग करायचं ठरवलोय आम्ही. याचं कारण असं, मी इथं आवर्जून दोन्ही महापुरुषांचा जातींचा उल्लेख करतो. बाबासाहेब आंबेडकर दलित महार जातीतून येतात आणि अण्णाभाऊ साठे मांग जातीतून येतात. विचार करा, ही दोन्ही ह्या रत्नांचं, साहित्य रत्नांचं आपण आज इथं पूजा करतोय. याचा अर्थ काय की बाबा जर तुम्ही शिक्षण घेतला तर तुमची सुद्धा पूजा करण्यास इतकी तुमची म्हणजे काय ताकद तयार करणारं क्षेत्र म्हणजे पुस्तक आणि साहित्य. बाबासाहेबांनी तर एका ठिकाणी असं सांगितलंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पितोय तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाहीये. तर तशा त्या बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र माझ्या मित्रानं उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला. इथून एकच संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे की या अशा महान लेखकांचं, महान व्यक्तींचं अनुकरण, आचरण झालं पाहिजे आणि आमच्या भावी पिढीला की बाबा पैसा असून उपयोग नाही. चांगल्या शाळेमध्ये तुम्ही हे घेऊन चांगल्या शाळेमध्ये तुम्ही काय ऍडमिशन घेऊन उपयोग नाही, तर तुम्ही त्याला स्वतःला वाहून घेतलं पाहिजे साहित्यामध्ये, पुस्तकांच्या मध्ये आणि विद्येच्या तुम्ही हे झालं पाहिजे, म्हणजे विद्येसमोर तुम्ही झुकलं पाहिजे, तर तुम्हाला ज्ञान येणार. तर आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंचं चरित्र उलगडण्याचा आमचा जो प्रयत्न आहे तो फक्त 10, 15, 20 लोकांच्या मध्ये नसून या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वदूर पोचावा आणि यातून काहीतरी चांगलं लोकांनी पण घ्यावं, वाचक वर्गाने पण घ्यावं आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा घ्यावं, असं मी आमच्या वाचनालयाचा एक संदेश या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्वांना देत आहे. तो संदेश सर्वांनी घ्यावा आणि या वाचनालयाचा लाभ आमच्या गावकऱ्यांनी, इतर लोकांनी सुद्धा घेऊन अशाच उपक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं. आणि या कार्यक्रमात तुम्ही सर्वांनी सहभागी झाला त्याबद्दल तुमचं सर्वांचं आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.